नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये शिकायचं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द ग्रॅव्हिटी. म्हणजे आपला आजचा पॉईंट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लास्ट पॉईंटला आपण कोनिकल पेंडुलम पाहिला होता. कोनिकल पेंडुलममध्ये त्याचा जो बॉब असतो त्याची मोशन कशी असते, हॉरिझॉन्टल सर्कलला असते. आज आपल्याला शिकायचं आहे व्हर्टिकल सर्कल, म्हणजे एक पॉईंट मास असेल ते व्हर्टिकल सर्कलला रोटेट केलेलं असेल. ओके, फॉर एक्झाम्पल, suppose this is a point mass and this is flexible, inextensible, massless string. This string, one end of the string is attached to the point mass and it is rotated in vertical circle like this. ही जी मोशन आहे याला म्हणतात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग आजचा आपला पॉईंट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला काय शिकायचं, तर वी हॅव टू फाइंड द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट ॲट डिफरंट पोझिशन्स. फॉर एक्झाम्पल, हा ऑब्जेक्ट जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतो तर याच्या डिफरंट पोझिशनला याचा स्पीड किती असतो तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सपोज ही पोझिशन आहे अपर मोस्ट पोझिशन, ही पोझिशन आहे मिड पोझिशन, ही पोझिशन आहे मिड पोझिशन आणि ही पोझिशन आहे लोअर मोस्ट पोझिशन. म्हणजे तो लोएस्ट पोझिशनला येतो. लोएस्ट पोझिशन, मिड पोझिशन आणि अपर मोस्ट पोझिशन. ह्या पोझिशनला याचा स्पीड किती असतो त्याचे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आणि त्याचे टेन्शन कसे असतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर आजचा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. आपल्याला काय शिकायचं आहे, द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट लाईक दिस. ओके, जसा डेमो एक्सपेरिमेंट दाखवला त्याचप्रमाणे आपण डायग्रामकडे जाऊया. ह्यामध्ये पुन्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला दोन केस आहेत. द फर्स्ट केस इज व्हेनेवर अ पॉईंट मास इज अटॅच टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे केस वन आपल्याला शिकायची, एक पॉईंट मास असेल आणि ते स्ट्रिंगला अटॅच केलेलं असेल. आणि सेकंड केस अशी आहे, तेच पॉईंट मास एका रॉडला अटॅच केलेलं असेल आणि मग त्याला व्हर्टिकल सर्कल एक रॉडला अटॅच केलेलं असेल आणि मग त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दिलेली असेल. म्हणजे केस वन, द पॉईंट मास इज अटॅच टू द स्ट्रिंग आणि केस टू, द पॉईंट मास इज अटॅच टू द रॉड. ओके, तर त्यातला आपण फर्स्ट पॉईंट स्टार्ट करूया किंवा केस वन स्टार्ट करूया. व्हेनेवर द पॉईंट मास इज अटॅच टू द वन एंड ऑफ द स्ट्रिंग. ओके, consider a point mass attached to one end of the inextensible, flexible and massless string. एक पॉईंट मास अटॅच केलेला आहे एका इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल आणि मासलेस स्ट्रिंगला आणि त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दिलेली आहे. ओके, नाउ देर आर डिफरंट पोझिशन. दिस पोझिशन ए इज कॉल्ड ॲज अपर मोस्ट पोझिशन. The position B is called as lowermost position and this position C and D are called as mid positions. ह्या C आणि D काय आहेत, mid position आहेत. ओके, as the object or point mass is performing vertical circular motion, this is the radius of the circle R. हे काय असणार, radius of the circle R असणार. ओके, now when this object is performing vertical circle, there are two forces acting on this point mass. The first force is its weight mg acting downward. जेव्हा हे पॉईंट मास व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे ह्यावर दोन टाईपचे फोर्सेस ॲक्ट होतात. एक पहिला फोर्स असतो तो नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे, याचं वेट ते ॲक्टिंग डाऊनवर्ड असेल. फोर्सेस ॲक्टिंग ऑन मास, त्यातला फर्स्ट फोर्स असेल वेट mg, वेट mg and the second force acting on the point mass is tension. This tension in the string. जेव्हा हा व्हर्टिकल सर्कलला रोटेट होतो तर ह्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असतं. That is the second force. Second force is tension T.
This weight mg is always acting in downwards, but this tension T is always along the string and it is directed toward the center. जेव्हा हा व्हर्टिकल सर्कल डिफाईन करतो तर ह्या टेन्शन जे आहे द टेन्शन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर असतं आणि अलॉंग द स्ट्रिंग असतं. ओके, दॅट मीन्स द सेकंड फोर्स टेन्शन टी इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर अँड अलॉंग द स्ट्रिंग. लक्षात येत आहे, जेव्हा पॉईंट मास व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे दोन फोर्सेस ॲक्ट होतात. फर्स्ट वेट एम जी ॲक्टिंग डाऊनवर्ड, सेकंड tension T along the string and toward the center. Got it? Now we have to see the speeds at different positions. ह्या डिफरंट पोझिशनला स्पीड कसा असतो ते आपल्याला स्टडी करायचं. तर फर्स्ट केस आहे, फर्स्ट केस अपर मोस्ट पोझिशन. अपरमोस्ट पोझिशन ए. ह्या अपरमोस्ट पोझिशन एला आपल्याला स्टडी करायचं आता. ओके, नाउ लुक ॲट द फिगर. इन अपरमोस्ट पोझिशन ए द वेट एम जी इज ॲक्टिंग डाऊनवर्ड अँड टेन्शन टी ए मीन्स टेन्शन ॲट पोझिशन ए. दिस टेन्शन इज ऑलवेज along the string, but at this position it is directed toward the center. That means it is acting in downward direction. म्हणजे ह्या ए पोझिशनला वेट एम जी हे डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतं आहे आणि टेन्शन टी ए हे पण डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतं आहे. म्हणजे दोघांचं डायरेक्शन सेम आहे. अँड दीज बोथ फोर्सेस प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि हे दोघं टी ए आणि एम जी हे दोघं जण काय करतायत, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द circular motion. They provide necessary centripetal force for maintaining the circular motion. Therefore, we can write TA plus mg is equal to centripetal force माहिती आहे आपल्याला mv square by r असतो. mva square by r, where va is the velocity at the position A. This is equation 1. Okay, at topmost or uppermost position weight mg and tension ta are in same direction and they both provide centripetal force. Therefore we can write ta plus mg equal to mva square by r, where r is radius of the circle, m is point mass and va is the velocity at point A. Okay, now again look at the demo. ह्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये टेन्शन आणि स्पीड ऑब्झर्वेशन करायचं आहे. ह्या मोमेंटला स्पीड जास्त आहे, स्पीड हळूहळू कमी होतोय. जेव्हा ह्या बॉबचा स्पीड कमी कमी झाला तर ह्या टॉपमोस्ट पोझिशनला टेन्शन काय झालं, झिरो झालं. अगेन सी, ॲज द स्पीड डिक्रीजेस द टेन्शन टी डिक्रीजेस. अँड ॲट टॉप पोझिशन, ह्या टॉप पोझिशनला बॉल व्हर्टिकल सर्कल कंप्लीट करीत नाही, तो काय होतो, इथं टेन्शन झिरो होतो आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शनला फॉल होतो. ओके, इट शोज दॅट देर इज सर्टन मिनिमम व्हॅलॉसिटी ॲट द टॉप पोझिशन. म्हणजेच काय, व्हर्टिकल सर्कल जर कंप्लीट करायचं असेल तर टॉप पोझिशनला किंवा अपरमोस्ट पोझिशनला एक मिनिमम व्हॅलॉसिटी पाहिजे असते आणि त्या ठिकाणी टेन्शन काय असतं, हे टेन्शन झिरो होतं, बॉल पुढे जात नाही, तो खाली येतो. ओके, म्हणजेच ॲट टॉप पोझिशन or uppermost position this TA becomes 0. This TA becomes 0. This value put in this equation, 0 plus mg equal to mva square by r. That means mva square by r equal to mg, get cancel, va square equal to rg. That means va equal to under root rg. This equation gives the minimum velocity at the uppermost position. हा फॉर्म्युला कशाचा आहे, the minimum velocity at uppermost position is root rg.
लक्षात येतं आहे? याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. अतिशय सिंपल आहे. ॲट अपर मोस्ट पोझिशन mg आणि TA हे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात, म्हणून हे इक्वेशन लिहिलं आपण. डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं आपण. ॲज द स्पीड डिक्रीजेस द टेन्शन ऑल्सो डिक्रीजेस अँड ॲट सर्टन पोझिशन टेन्शन बिकम्स 0. दॅट मीन्स TA बिकम्स 0. ही टीएची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली, सॉल्व केलं तर VA येतो आपल्याला √RG. दिस इक्वेशन गिव्स द मिनिमम स्पीड ॲट द अपर मोस्ट पोझिशन फॉर मेंटेनिंग सर्क्युलर मोशन. लक्षात येतं आहे? नाव सेकंड पॉईंट इज ॲट लोएस्ट पोझिशन or lowermost position. At lowermost position B. हे बघा, ह्या बी पोझिशनला द वेट mg ॲक्टिंग डाऊनवर्ड्स आहे, बट पॉईंटच्या सुरुवातीला सांगितलं टेन्शन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर आहे, म्हणजे टेन्शनचं डायरेक्शन टुवर्ड द सेंटर असणार. म्हणजे mg आणि TB, द वेट mg अँड टेन्शन T आर इन ऑपोजिट डायरेक्शन. And the necessary centripetal force is provided by both these quantities. Therefore, we can write TB minus mg is equal to m VB square by R. Tension at point B, the weight mg, negative sign का घेतलं, दोन्ही opposite direction ला आहेत, and they both provides centripetal force. We can write this equation number 3. Okay. Now, as the object is at topmost position, हा ऑब्जेक्ट टॉपमोस्ट पोझिशन आहे. जेव्हा हा खाली येतो लोअर मोस्ट पोझिशनकडं, याची जी पोटेन्शियल एनर्जी आहे, दॅट पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. लास्ट इयर 11th स्टँडर्डला आपण शिकलो आहे. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट हाईट h इज गिव्हन बाय mgh. सपोज हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टला मी हाईट hला जर नेलं तर याची पोटेन्शियल एनर्जी किती होते? mg इंटू h हाईट. आणि याला जर रिलीज केलं तर ऑल द पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. हा ऑब्जेक्ट हाईट hला घेतला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी होते mgh, आणि त्याला रिलीज केलं तर दॅट पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. सिमिलरली ॲट टॉप मोस्ट पोझिशन द एनर्जी इज पोटेन्शियल एनर्जी. As the point mass moves in downward direction, that potential energy is converted into kinetic energy. Got it? That means the loss in potential energy is equal to gain in kinetic energy. मग आता टॉप मोस्ट पोझिशनला ह्या ठिकाणी हे डिस्टन्स आहे R आणि हे डिस्टन्स आहे R, म्हणजे R प्लस R 2R. म्हणजे टॉप मोस्ट पोझिशनला त्याचे पोटेन्शियल एनर्जी किती असणार? mg इंटू 2R असणार. ओके. आणि टॉप मोस्ट पोझिशन करून तो खाली निघाल्यावर त्याची कायनेटिक एनर्जी चेंज होणार, म्हणजे इन्क्रीज होणार. दॅट मीन्स द लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज गेन इन कायनेटिक एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी लॉस किती होणार? mg इंटू 2R. दॅट इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. हाफ कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे हाफ mv स्क्वेअर असते. दॅट इज हाफ m VB स्क्वेअर मायनस हाफ m VA स्क्वेअर. VB म्हणजे काय होता? स्पीड ॲट पोझिशन B आणि VA स्पीड ॲट पोझिशन A. देर इज चेंज इन कायनेटिक एनर्जी, आणि तो कसा लिहिणार? फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. ओके. म्हणजेच लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी असं लिहिणार. हे इक्वेशन आपण सॉल्व करणार. सॉल्व करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 2 करूया. याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथं किती होणार? 4mgr is equal to this 2 to get cancelled, half m VB square minus half m VA square असं होणार. m कॉमन घेऊन कॅन्सल केला तर इथे राहणार VB square minus VA square equal to 4rg. ओके. m कॉमन घेऊन याला कॅन्सल केला तर VB square minus VA square equal to 4rg. Therefore VB स्क्वेअर इक्वल टू 4rg प्लस VA स्क्वेअर असं येणार. ह्या इक्वेशनमध्ये आपण पाहिलं तर VA स्क्वेअर किती आहे? RG आहे.
व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू आर जी जर इथे सबस्टिट्यूट केली तर व्ही बी स्क्वेअर किती येणार? व्ही बी स्क्वेअर इक्वल टू 4RG प्लस RG म्हणजे व्ही बी स्क्वेअर इक्वल टू येणार 5RG म्हणजे व्ही बी इक्वल टू किती येणार? अंडर रूट 5RG. ओके, दिस इक्वेशन गिव्स द व्हेलॉसिटी ॲट द लोअर मोस्ट पोझिशन. लक्षात येत आहे? म्हणजे आपण काय लिहिणार? व्ही बी मीन इज इक्वल टू अंडर रूट 5RG. दिस इज इक्वेशन नंबर 4. लक्षात येत आहे? द मिनिमम व्हेलॉसिटी or the velocity at the position B or the lowermost position B is under root 5RG. Okay. Now we have to find the difference in tension between the position A and the position B. ह्या पोझिशन A आणि पोझिशन B याच्यामध्ये टेन्शनचा डिफरन्स किती असतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ह्या फिगरमध्ये जे नोट केलं आहे टी बी इक्वल टू 6 mg प्लस टी ए, हे कसं येतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, जस्ट सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 3. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 3 म्हणजे काय येणार? टी बी मायनस एम जी, यातून हे सबट्रॅक्ट करायचं आहे. हे सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस टी ए मायनस एम जी इक्वल्स एम व्ही बी स्क्वेअर बाय आर मायनस एम व्ही ए स्क्वेअर बाय आर. ओके, टी बी मायनस टी ए, एम जी मायनस एम जी 2mg. एम अपॉन आर कॉमन घेतलं आहे, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. बट व्ही बी स्क्वेअर ह्या डेरिवेशनला इथे जर पाहिलं व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर किती असतं? 4RG असतं. ही व्हॅल्यू व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर ही व्हॅल्यू जर आपण 4RG इथे पुट केली तर हे काय येणार? इंटू 4RG. आर गेट कॅन्सल्ड. टी बी मायनस टी ए इक्वल टू हे 4mg आणि हे 2mg इकडे गेल्यावर प्लस म्हणजे 6mg. म्हणजेच टी बी मायनस टी ए किती असतं? 6mg असतं. म्हणजे डिफरन्स इन टेन्शन ॲट लोअर मोस्ट पोझिशन अँड अपर मोस्ट पोझिशन इज 6 इंटू mg असतं. हा टी ए जर सबस्टिट्यूट केला तर टी बी इक्वल टू किती येणार? 6mg प्लस टी ए येणार. म्हणजे हे जे आन्सर आहे टेन्शन ॲट द बॉटम पोझिशन किती असतं? टी बी इक्वल टू 6mg प्लस टी ए. ते कसं आलं तर ते हे कॅल्क्युलेशन करून येतं. लक्षात येते? नाव वी मूव टू आवर थर्ड पोझिशन दॅट इज मिड पोझिशन सी अँड डी. आपण व्हॅलॉसिटी ॲट टॉप मोस्ट पोझिशन कॅल्क्युलेट केली, ती आहे अंडर रूट RG. व्हॅलॉसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशन कॅल्क्युलेट केली, ती व्हॅलॉसिटी आहे अंडर रूट 5RG. आता आपल्याला व्हॅलॉसिटी ॲट द मिड पोझिशन सी अँड डी ह्या दोन्ही पोझिशनला आपल्याला व्हॅलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. ओके, ह्या सी आणि डी पोझिशन जर पाहिले आपण डायग्राममध्ये ते बघा, टेन्शन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर म्हणजे टेन्शनचं डायरेक्शन सेंटरकडे असणार अँड वेट ऑलवेज डायरेक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे ते इकडे असणार. दॅट मीन्स ॲट द पोझिशन सी अँड डी द टेन्शन अँड वेट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. ह्या सी पोझिशनला आणि डी पोझिशनला टेन्शन आणि वेट हे दोन्ही परपेंडिक्युलर टू ईच अदर असतात. ओके, अँड द डिफरन्स इन टेन्शन ॲट सी अँड ए इज इक्वल टू द डिफरन्स इन टेन्शन ॲट डी अँड ए. म्हणजे सी पॉईंट आणि ए पॉईंटचा डिफरन्स टेन्शनचा, डी पॉईंट आणि ए पॉईंट टेन्शनचं डिफरन्स, हे दोन्ही टेन्शनचं डिफरन्स सिमिलर असतं म्हणजे सारखं असतं.
म्हणजेच काय, टी सी मायनस टी ए इज इक्वल टू टी डी मायनस टी ए. अँड बाय युझिंग सिमिलर मॅथमॅटिक्स, हे जसं आपण मॅथमॅटिकल टर्म्स सॉल्व केल्यात, ह्या मॅथमॅटिकल टर्म्स सॉल्व करून व्हॅलॉसिटी ॲट पोझिशन सी आणि व्हॅलॉसिटी ॲट पोझिशन डी, ती व्हॅलॉसिटी असते √3r(g). ती व्हॅलॉसिटी किती असते, √3r(g) असते. म्हणजेच काय, ॲट टॉप मोस्ट पोझिशन व्हॅलॉसिटी असते √r(g), ॲट लोअर मोस्ट पोझिशन व्हॅलॉसिटी असते √5r(g) आणि ॲट मिड पोझिशन द व्हॅलॉसिटी असते √3r(g). म्हणजे ह्या पोझिशनला व्हॅलॉसिटी किती आहे, √r(g), ह्या पोझिशनला व्हॅलॉसिटी आहे √5r(g) आणि ह्या पोझिशनला व्हॅलॉसिटी आहे √3r(g). ओके, म्हणजे आपण जर डायग्रामकडे व्यवस्थित पाहिलं तर इथं √r(g) कडून व्हॅलॉसिटी इन्क्रीज होत जाते आणि इथं आल्यावरती √5r(g) होते. ओके, म्हणजेच व्हॅलॉसिटी इन्क्रीज होत जाते. दॅट मीन्स द पॉईंट मास इज ॲसलरेटेड. ते मास काय होतं, विथ रिस्पेक्ट टू टाईम ॲसलरेट होतोय. म्हणून या ठिकाणी इथे दाखवलेलं आहे डायग्राममध्ये ॲसलरेट्स. द velocity get increased and the object is accelerated or the point mass is accelerated with respect to time, म्हणजेच त्याची velocity increase होत जाते. ओके, लोअर मोस्ट पोझिशन बी आणि मिडल पोझिशन डी ह्या दोन्ही पॉईंटची व्हॅलॉसिटी जर पाहिली तर ह्या ठिकाणी √5r(g) आहे आणि ह्या ठिकाणी √3r(g) आहे. म्हणजे ॲज द ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम लोअर मोस्ट पोझिशन टू मिड पोझिशन द व्हॅलॉसिटी डिक्रीजेस. ह्या ठिकाणून पॉईंट मास अप्पर मोस्ट डायरेक्शनला मूव्ह करत असताना त्याची व्हॅलॉसिटी डिक्रीज होत जाते विथ रिस्पेक्ट टू टाईम. दॅट इज कॉल्ड ॲज रिटार्डेशन. त्याला काय म्हणतात, रिटार्डेशन. अँड द ऑब्जेक्ट ऑर द पॉईंट मास इज सेड टू बी रिटार्ड्स. म्हणून या ठिकाणी नोट केलं आहे रिटार्ड्स. म्हणजे ह्या हाफला त्याची व्हॅलॉसिटी इन्क्रीज होते आणि ह्या हाफला त्याची व्हॅलॉसिटी डिक्रीज होते. म्हणजे इकडं तो ॲसलरेट होतो आणि इकडं ह्या सेक्शनला रिटार्ड होतो. लक्षात येतं आहे का? ह्या दोन्ही पोझिशनला वेट आणि टेन्शन हे परपेंडिक्युलर असतात. नाव इन अदर पोझिशन्स, आर्बिट्ररी पोझिशन, other position, in other position the weight mg and tension t are not perpendicular to each other. other position ला ते एकमेकाला perpendicular असत नाही. For example, at this position the weight mg is acting downward direction but tension t is acting toward the center of circle. मग at this position the weight mg is again divided into two components, vertical component and horizontal component. These two components are mg sin theta and mg cos theta. Okay, and the tension T1 and the weight mg, they are not at right angle to each other. Okay, in this case this tangential component of the weight, ह्या केसमध्ये हा जो टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ द वेट आहे mg sin theta, इट इज यूज टू इन्क्रीज द स्पीड. हा स्पीड इन्क्रीज करण्यासाठी वापरला जातो. काही वेळापूर्वी मी सांगितलं की अपर मोस्ट पोझिशनकडून लोअर मोस्ट पोझिशनकडे येताना व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. तर मग ते इन्क्रीज करायचं काम कोण करतं? द टँजेन्शियल कॉम्पोनंट mg sin theta इज यूज टू इन्क्रीज द स्पीड ऑफ द पॉइंट मास and tension is used to change the direction of the mass. Okay, ह्या हाफला. Now whenever the object is moving from lowermost position to uppermost position, again this weight mg acting in downward direction, but it is again divided into two components, a tangential component mg sin alpha and second component is mg cos alpha. हे वेट mg पुन्हा दोन कंपोनंटला डिवाइड होतं, mg sin alpha टँजेन्शियल कंपोनंट आणि दुसरा कंपोनंट mg cos alpha.
ओके. अँड दिस टेन्शन T2 इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. ह्या ठिकाणी टेन्शन कुठं आहे? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. ह्या ठिकाणी पण वेट mg आणि टेन्शन T2 हे एकमेकाला परपेंडिक्युलर नाहीत. ओके. द वेट mg इज डिवायडेड इंटू टू कंपोनंट्स, tangentially mg sin alpha and other component is mg cos alpha. In this case, this mg sin alpha is used to decrease the speed and the tension T2 is used to change the direction. ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट लोअर मोस्ट पोझिशनकडून अपर मोस्ट पोझिशनकडे जाताना mg sin alpha कॉम्पोनंट जो असतो वेटचा तो काय करतो? स्पीड डिक्रीज करायचं काम करतो. Okay, it retards the point mass. Hence, in this section there is a retardation, and in this section there is acceleration. Okay. मग ह्या पॉइंट मध्ये आपण केस 1 बघितली. केस 1 मध्ये काय होतं? अ पॉइंट मास इज अटॅच टू इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल मासलेस स्ट्रिंग. त्यात आपण पुन्हा 4 पॉइंट पाहिले. पहिला पॉइंट पाहिला आपण द व्हॅलॉसिटी ऑफ द पॉइंट मास ॲट अप्परमोस्ट पोझिशन ती असते √rg. द व्हॅलॉसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशन ती असते √5rg. त्यानंतर मिड पोझिशन C अँड D ते असतं √3rg. अँड अदर आर्बिट्री पोझिशन्स म्हणजे हे अपर मोस्ट लोअर मोस्ट मिड पोझिशन सोडून ह्या ज्या अदर पोझिशन्स आहेत त्या पोझिशनला टेन्शन आणि वेट हे परपेंडिक्युलर नसतं. ह्या ठिकाणी वेट mg 2 कॉम्पोनंट डिवाइड होतं. त्याचा टँजेन्शियल कॉम्पोनंट यूज केला जातो स्पीड इन्क्रीज करण्यासाठी. पॉईंट मास ॲसलरेट होतो आणि लोअर मोस्टकडून अपर मोस्टकडे जाताना अगेन वेट 2 कॉम्पोनंटला डिवाइड होतं. त्याचा टँजेन्शियल कॉम्पोनंट यूज केला जातो व्हॅलॉसिटी डिक्रीज करण्यासाठी म्हणजे स्पीड डिक्रीज करण्यासाठी. तो mg sin alpha यूज केला जातो स्पीड डिक्रीज करण्यासाठी आणि पॉईंट मास रिटार्ड्स होतो म्हणजे त्याचा स्पीड हळूहळू कमी होतो. लक्षात येतं आहे. आणि टेन्शन हे यूज केलं जातं डायरेक्शन चेंज करण्यासाठी. लक्षात येतं आहे. प्रॅक्टिकल डेमो दाखवून पॉईंट एक्सप्लेन केला आहे तो लक्षात यायला पाहिजे. ओके. आता यामध्ये केस 2 बघूया आपण. केस 2 point mass is attached to rod. Case 2 point mass is attached to rod. रॉड आणि स्ट्रिंगमध्ये फरक असा आहे की पॉईंट मास जर स्ट्रिंगला अटॅच केलं तर या स्ट्रिंगमध्ये टेन्शन येत आहे. ओके. तसं पॉईंट मास जर अटॅच केलं रॉडला तर त्यामध्ये टेन्शन हा प्रकार येणार नाही. ओके. देअरफॉर देर आर जस्ट फॉर्म्युला. आपल्याला फक्त फॉर्म्युले सांगितलेले आहेत ते फॉर्म्युले आपण फक्त लिहिणार आहोत. तर अपर मोस्ट पोझिशनला जर एक पॉईंट मास रॉडला अटॅच केलं तर अपर मोस्ट पोझिशनला मिनिमम व्हॅलॉसिटी असते 2 × √rg. मिनिमम व्हॅलॉसिटी ॲट द अपर मोस्ट पोझिशन किती असते? 2 × √rg असते. ओके. आपल्याला डिटेल पॉईंट जो स्टडीला होता तो पॉईंट मास इज अटॅच टू द स्ट्रिंग तो आपण डिटेल एक्सप्लेन केला आहे. ओके. होप सो प्रत्येक पॉईंट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉईंट विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.